हे आहे आपलं गावरान पक्षाचं गावरान खत. म्हणजे पुढं पण आपण ठेवलेत आणि पूर्ण गाडी जी आहे ती लोडिंग केलेली. तुम्हाला जर कोणाला बुकिंग करायची असतील चिक्स तुम्ही पटापटा बुकिंग करा, पटापटा फोन करा. रिव्हर्स लाईट लावून गाडी पुढे चालली. किंवा असे कोंबड्यांचे पाय एकाने पायवर केला एकाने पाय खाली केला म्हणजे काय सेक्सिंग झाली असं काय नसतं. तर सेक्सिंग ही फक्त दोन प्रकारे येऊ शकते. एक तर फिदर सेक्सिंग असते, नाहीतर मग आपलं जे पॉईंट सेक्सिंग असते. अशा फक्त दोन प्रकारे सेक्सिंग होती. तर म्हणजे इकोचा वापर असा कोणी अजून केलाय का? शिट्ट बिट्ट काढून एकदम मागं फ्लॅट करून मस्तपैकी गाडीची आपण डायरेक्ट छोट्यात ते करून टाकलेला आहे. तो कोण आहे? माणूस आहे का? कोणता माणूस? चांगला माणूस. चांगला माणूस. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. तर आज आहे नवीन कॅलेंडरचा पहिलाच दिवस म्हणजे 1 जानेवारी 2026. नवीन कॅलेंडरचं म्हणूयात कारण की आपलं हिंदूंचं नवीन वर्ष चालू होतं गुढीपाडव्याला. पण खूप जण निश्चय केला असेल की बाबा मी आजपासून जिमला जाणार, मी आजपासून हे काम करणार, मी आता ह्या वर्षी एवढा सक्सेस मिळवणार, मी असं करणार, मी याव करणार त्याव करणार. खूप जण करतात असं. आम्ही पण आधी भरपूर केलेलं आहे असं. पण काय 8 दिवसापेक्षा जास्त काय फॉलो होत नाही. त्यामुळं असं ठरवलं आहे की बाबा फक्त जे असेल ते हातातलं काम मन लावून चांगलं आणि प्रामाणिकपणे करायचं. म्हणजे कुठलं पण काम करा तुम्ही, फक्त ते काम तुमच्यापेक्षा भारी कोणी करणार नाही एवढंच बघायचं. जे पण काम कराल त्यात तुम्ही टॉपला राहायचं, बस. तुम्हाला कोणीच अडू शकत नाही. तर आज आपण आलो आहे सकाळी सकाळीच आपल्या शेडवरती. हे बघा इथं शेड आहे, तिकडं आपली हॅचरी आहे. हां, ज्यांना पण कोणाला माहीत नाही त्यांना सांगतो, जे नवीन बघत असतील, की आपला सोनाली गावरांचा फार्म आहे, सोबत आपली हॅचरीसुद्धा आहे. आपण ऑल ओव्हर इंडिया चिक्स सप्लाय करतो, एकदम ट्रस्टेड आणि गॅरंटेड. तर आज आहे आपली हॅच आणि आपल्याला तीच हॅच आज काही पिल्लं घेऊन जायच्यात पुण्याला, पुणे जंक्शनला. तिथं आपली डिलिव्हरी आज. गाडी वगैरे आता धुवून ठेवलेली सकाळी सकाळी परवानी मस्तपैकी. आता फक्त आपल्याला माल लोडिंग करायचा आणि लवकरात लवकर निघायचं, कारण की माल वेळेत पोचणंसुद्धा खूप गरजेचं असतं. हे आहे आपलं गावरान पक्षाचं गावरान खत. आता हे जवळजवळ 6 महिन्याचं आहे. हे बघा आता हे सुकायला ठेवलेलं आहे. जरा सुकून मग आपण या गोण्या भरत असतो, फावडे वगैरे पडलेले आहेत. तर सांगायचा मुद्दा असा आहे की गावरान फार्मिंगमध्ये तुमचं गावरान पक्षी म्हणा, अंडे, खालचा तूस म्हणजे त्याचं जा होणारं खत, बाकी तुमच्या रिकामा झालेल्या गोण्या खाद्याच्या, सगळं 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 विकलं जातं. त्यामुळं हा असा एक धंदा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही रिकवर झालेल्या गोण्यांपासून तर कोंबड्यांपर्यंत तुम्ही सगळं काही विकू शकता. फक्त तुम्हाला ते विकण्याची धमक, डेअरिंग आणि थोडासा आत्मविश्वास पाहिजे, बाकी काही लागत नाही. याची जाती गोणी आपल्याकडं 200 रुपये प्रति गोणी. पण हे खत जे आहे ना ते तुमचं ऊस, डाळिंब यास अशा भरपूर पिकांसाठी एकदम उपयुक्त असं खत आहे. ते म्हणजे जो टाकतो त्यालाच कळतो. आता हे बघा इकडं गोण्या ठेवलेल्या आहेत, सगळ्या गोण्या भरून ठेवलेल्या आहेत. तर आपण अशा प्रकारे या गाडीमध्ये जवळजवळ एक 3,500 चिक्स. तर म्हणजे इकोचा वापर असा कोणी अजून केलाय का? शिट्ट बिट्ट काढून एकदम मागं फ्लॅट करून मस्तपैकी गाडीची आपण डायरेक्ट छोट्यात ते करून टाकलेला आहे. तर इकोवाल्यांनी नक्कीच कमेंट करा किंवा कोणी असाचा वापर केलाय का. बाहेरून बघा एकदम चकाचक. बघा आजचे निघालेले एकदम फ्रेश फ्रेश पिल्लं, पूर्ण 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 पिल्लांनी भरलेलं आहे. तर आपण अशा पद्धतीने मस्त फार्मर द्यायच्या आधी पूर्ण बॉक्स पॅकिंग करत असतो, जेणेकरून फार्मरपर्यंत एकदम सुखरूप चिक्स पोचतात. आणि हे आहेत आपल्या मशीन, सगळ्यांना माहितीच होतं आपल्या मशीन्स वगैरे आपण नेहमी दाखवत असतो आपल्या व्हिडिओमध्ये, तरी पण दाखवतो. अंडे हां. तर असे आहेत, एका मशीनमध्ये जवळजवळ 15,000 अंडे बसतात. तिकडं चालू आहे पिल्लांची सेक्सिंग. तर सेक्सिंग म्हणजेच काय, तर मेल आणि फिमेल सेपरेशन करणे. तू कोण आहे? माणूस आहे का? चांगला माणूस. कोणता माणूस? चांगला माणूस. चांगला माणूस. तर सेक्सिंग म्हणजेच काय, तर खूप जणांना प्रश्न पडतो की बाबा तुम्ही सेक्सिंग म्हणजे नेमकं काय करतात, किंवा लहान पिल्लांमध्ये सेक्सिंग होती का? तर हा नक्कीच होती सेक्सिंग लहान पिल्लांमध्ये. सेक्सिंग म्हणजेच काय, तर मेल आणि फिमेल आपण सेपरेट करतो. ज्यासाठी कोणतंच असं मशीन वगैरे काय नसतं, किंवा असे कोंबड्यांचे पाय एकाने पायवर केला एकाने पाय खाली केला म्हणजे काय सेक्सिंग झाली असं काय नसतं. तर सेक्सिंग ही फक्त दोन प्रकारे येऊ शकते. एक तर फिदर सेक्सिंग असते, नाहीतर मग आपलं जे पॉईंट सेक्सिंग असते. त्या अशा फक्त दोन प्रकारे सेक्सिंग होती. तर आपण पॉईंट सेक्सिंग करतो. मेल आणि फिमेल आपण व्यवस्थित सेपरेट करतो, जेणेकरून फार्मरला कुठलाही त्रास होणार नाही.
तर यालाच म्हणतात सेक्सिंग. कोणी आता जास्त कमेंट करणार असल्याने आधी हा व्हिडिओ बघा आणि मग कमेंट करा. तर आता आपण अशा पद्धतीने बॉक्स टाकून घेतले, थोडेसे उलटेपणे टाकलेत कारण की बॉक्स खूप येतात. कारण की 38 म्हटलं होतं, जवळजवळ 40 बॉक्स झालेले आहेत आजचे. ते बघा अशा पद्धतीने आपण इको लोड केलेली पूर्ण पार एकदम पुढंपर्यंत. कोणी म्हणाल त्याच्यामध्ये 40 बॉक्स बसले पूर्ण पिल्लांचे, ते पण ह्या साईजचे 40 बॉक्स. म्हणजे पुढं पण आपण ठेवलेत आणि पूर्ण गाडी जी आहे ती लोडिंग केलेली. आणि आता आपण ही गाडी घेऊन जाणार आहोत पुणे जंक्शनला, कारण की तिथून आता आपल्या चिक जाणार आहेत साऊथला. श्रीराम. जय श्रीराम. ओके, चला आज तारीख चांगली म्हणून म्हटलं देवानं जरा फुलं घेऊयात आपल्या. एकदम सुंदर. इथं एवढ्या भागात आहेत आपल्या जवळजवळ सगळ्या प्रकारचे गुलाब आहेत. सगळ्या म्हणजे जेवढे गुलाबाचे कलर असतील तेवढे इथं गुलाब आहेत. त्यामुळं इथं फुलांना काहीच कमतरता नाही आहे. इथे बघा सगळे फुलं आणि आपले हे फुलं, हे पण आपले फुलंच आहे. तर आता आपण अशा प्रकारे पूर्ण गाडी भरून आता निघलेलो आहे पुण्याच्या दिशेने आणि विथ एवढे सुंदर फुलं. असं वाटलं होतं या रोडला खूप ट्रॅफिक असतं, त्याच्यामुळे आपण सकाळी लवकर उठून खूप घाई करत खूप गडबडीमध्ये आवरलं. काही खाता न काही पिता आपण घराच्या बाहेर पडलो. पण हा रोड बघा एकदम मोकळा पडलेला आहे, एकदम मोकळा. म्हणजे मागं पण कोणी नाही आणि पुढं पण कोणी नाही. तो म्हणजे कारण तो रोड तिकडे आपला तुम्हाला सांगितलं सकाळी की तो नगर रोड बंद आहे, तसा पण तो खराब सुद्धा आहे. हा रोड चांगला आहे कारण की मध्ये काम झालेलं आहे. सांगायचं फक्त तात्पर्य असं किंवा चांगला मुद्दा असा आहे की आपण आज एकदम वेळेत पोहोचतोय. अजिबात काही गाडी पाळवायची गरज नाही, गाडी गडबड करायची गरज नाही. आता जरा खेडच्या पुढे जवळजवळ 2 तास झाले आपण ड्राईव्ह करतो, पण थोडीशी आता कुठं ट्रॅफिक लागायला लागली हळूहळू. पण हे बघितलं का, रिव्हर्स लाईट लावून गाडी पुढे चालली. इंडिया इज नॉट फॉर वेलकम अगेन आवर मोकळा रस्ता. चला आता फायनली जवळजवळ 3 तासानंतर आपण पोहोचलोय पुणे स्टेशनला. आणि हे स्टेशनची बॅक साईड आहे, म्हणजे जो माल धक्का जिथं असतो ना तिथं सगळे पार्सल वगैरे होत आहे. सगळं पार्सल वगैरे पडलेलं आहे खाली. तिथं आता आपण आलोय आपले सगळे बॉक्स घेऊन. चला आता आम्ही आलोय पुणे जंक्शनला. आपल्याला आल्याला भेटलेत अभिषेक लांडगे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं होतं आपण श्रीरामपूरमधनं गाडी एकदम दाबून अशी भरलेली होती. तर गाडी आता इथं आपण खाली करतोय. जवळजवळ 40 बॉक्स होते. तुम्हाला जर कोणाला बुकिंग करायचे असतील चिक्स, तुम्ही पटापटा बुकिंग करा, पटापटा फोन करा. तर आपण अशा पद्धतीने सगळे बॉक्स इथं अनलोडिंग केलेले आहेत. भरपूर ट्रॅफिक असं लागणार होती पण आम्ही वाचलेलो आहे. बॉक्स बघू शकता सगळे. अगेन किशोर दादा जिंदाबाद. या माणसामुळे आपलं सगळं काम होऊन जातं एकदम फर्स्ट क्लासमध्ये. चला हे चिक्स पोहोचतील. आता आम्ही पण जातो कारण की सकाळी न खाता न पिता आलेलो आहे. त्यामुळं आता अभिषेक आपल्याला काहीतरी पार्टी देणार आहे. त्यामुळे भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फक्त बघून जाऊ नका. काय राम राम. खरं आहे.